एक मोठी बातमी येते सध्या विधान भवनातून। लंडन मधील वाघनखं ही महाराजांशी संबंधितच आहेत। संशोधकांच्या दाव्यानंतरही सरकार मात्र ठाम आहे। 29 जुलै रोजी वाघनखं ही महाराष्ट्रामध्ये आणली जाणार आहेत। सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये ही मोठी माहिती दिलेली आहे। तर आपण पाहतोय लंडन मधून आणणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची ही वाघनखं नाहीत असा इतिहास संशोधकांनी दावा केला होता। आणि त्यानंतर मात्र आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता विधानसभेमध्ये एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। लंडन मधील वाघनखं ही महाराजांशीच संबंधित असल्याचा दावा त्यांनी केला आहे। मग एका गोष्टीचा निश्चितपणे आनंद आहे की हजारो इतिहासकार आहे, जे संशोधक आहे, त्यापैकी फक्त एका संशोधकांनी याबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि मग याचा आनंदही आहे की या संवेदनशील विषयामध्ये विरोधी पक्षाच्या 99% नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया न देता समजून घेण्याचा प्रयत्न केला। मी विरोधी पक्षाचंही आणि तमाम शिवभक्तांचं निश्चितपणे अभिनंदन करेन। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी आहेत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतजी। सर, आपलं साम टीव्हीवर खूप खूप स्वागत आहे। आपणच खरं तर आपल्या अभ्यासातनं म्हणणं मांडलं होतं की जी लंडनहून येणारी वाघनखं आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत। मात्र आज विधानसभेमध्ये आत्ताच आपण ऐकलं असेल की मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलेलं आहे ती वाघनखं ही महाराजांशी संबंधितच आहेत। यावर आपण काय प्रतिक्रिया देणार? मुनगंटीवारांनी म्हटल्यानंतर इतिहास होत नसतो। इतिहास हा कागदपत्राच्या आधारावर, पुराव्याच्या आधारावर मांडावा लागतो। त्या संग्रहालयामध्ये असणाऱ्या 6 वाघनखांपैकी 1971 ला नेलेली वाघनखं हे सरकार आणतंय आणि ती वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत असं ज्यांच्याकडे ती वाघनखं आहेत त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। मग मुनगंटीवार कशाच्या आधारावर ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहे ते असं म्हणतात, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न, त्यांच्याकडे जर पुरावे असेल तर ते तुम्ही मांडा ना लोकांच्या समोर। मुनगंटीवार म्हणतोय म्हणून इतिहास होणार आहे का? मुनगंटीवार म्हणतात म्हणून इतिहास नाही होत। मुनगंटीवार यांनी मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1 वर्ष अगोदर केलाय। मुनगंटीवार जाहीर चर्चेला येणार आहेत का? चर्चेला त्यांना घ्या चॅनेलवर, विचारतो त्यांच्याकडे काय पुरावे आहेत। समोरासमोर जाहीर चर्चेचं मी आव्हान देतोय त्यांना, त्यांनी यावं आणि सांगा पुरावे घेऊन यावेत। निश्चित म्युझियम सांगतो ना, ज्यांच्याकडनं आणतंय ना तुम्ही ती वाघनखं ती म्युझियम सांगते ना महाराजांची नाही आहेत म्हणून, त्याच्याविषयी पुरावे नाहीत आणि फ्लोअरवर धडधडीत कसं काय खोटं बोलू शकतात? अगदी इंद्रजीत सावंत सर, आपला मुद्दा आता लक्षात आलेला आहे। धन्यवाद आपण साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। तर मुनगंटीवार यांनी जाहीर चर्चेसाठी यावं, पुरावे दाखवावेत असं थेट आव्हान आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी साम टीव्हीवर दिलेलं आहे।